नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे। मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते। तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका। आता तुमच्यापैकी बरेच जण मला कमेंट करत असतात की प्रणवती, आम्हाला मेकअप शिकायला खूप आवडतं, पण आम्ही एका ऑफलाईन क्लासमध्ये नाही जाऊ शकत किंवा आम्हाला वेळ मिळत नाही, टायमिंग बसत नाही, त्यामुळे प्लीज आम्हाला मेकअप शिकव। तर त्यामुळे आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना बेसिक मेकअप कसा करायचा, सेल्फ मेकअप कसा करायचा हे आज तुम्हाला या व्हिडिओमधून मी तुम्हाला शिकवणार आहे। तर तुम्हाला कोणत्याही क्लासला जॉईन करता येत नसेल तर हा व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही खूप चांगला मेकअप करू शकता। आणि बेसिक मेकअप हे सगळ्या मुलींना थोडंसं यायलाच हवं, कारण आपण कुठेही जात असतो, थोडंसं प्रेझेंटेबल लुक आपल्याला हवं असतं, थोडंसं नीटनेटकं व्यवस्थित दिसायला पाहिजे असं सगळ्यांना वाटत असतं, पण मेकअप करता येत नाही, त्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळा मागे पडता। पण तसं न करता आजचा हा व्हिडिओ बघून, हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला स्वतःचा मेकअप खूप छान पद्धतीने करता येणार आहे, ह्याची मला गॅरंटी आहे। त्यामुळं तुम्हाला जर मेकअप करता येत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणते प्रोडक्ट्स वापरायचे हे सुद्धा सांगणार आहे, सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आणि मी हे प्रयत्न करते की जे पण प्रॉडक्ट्स मी तुम्हाला दाखवते ते सगळे अफोर्डेबल असू देत, सगळेजण त्याला विकत घेऊ शकता आरामात। त्यामुळे हे सगळे प्रॉडक्ट्स मी दाखवते ते ना तर अफोर्डेबल आहेत, पण त्याचबरोबर हे प्रॉडक्ट्ससुद्धा खूप चांगले आहेत। मी पर्सनली हे प्रॉडक्ट्स माझ्या दररोजच्या मेकअपमध्ये सुद्धा मी यूज करत असते, त्यामुळे डेफिनेटली दिस प्रॉडक्ट्स आर रिअली गुड, तुम्हीसुद्धा तुमच्यासाठी घेऊ शकता। सगळ्या प्रॉडक्ट्सचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर असणारच आहे। जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचे लिंक्स बघू शकता किंवा तुम्ही दुकानात घेऊनसुद्धा स्वतःसाठी बाय करू शकता। अजून पण बरेच सबस्क्रायबर्स मला असं कमेंट करतात की प्रणवती, तुझा व्हिडिओ बघून मी मेकअप केले होते, माझा मेकअप खूप छान झाला होता आणि आय विश की मी तुला हा व्हिडिओ माझा मेकअप तुला दाखवू शकले असते। त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ बघून माझे स्टेप्स फॉलो करून जर मेकअप करत असाल तर पूर्ण मेकअप झाल्यानंतर डेफिनेटली एक फोटो खूप चांगला असा तुमचा क्लिक करा आणि तुम्ही मला माझ्या इंस्टाग्रामवरती तुमचा फोटो सेंड करू शकता। आणि मला ज्याचे पण फोटोज आवडतील, ज्याचा पण मेकअप मला वाटेल की खूप चांगला झाला आहे, त्यांचे फोटोज मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार। त्यामुळं तुम्ही मेकअप केल्यानंतर डू क्लिक अ फोटो अँड डू सेंड मी। त्यामुळे मला सुद्धा चांगलं वाटेल की माझा व्हिडिओ बघून सुद्धा खूप छान छान मेकअप तुम्हाला करता येत असेल, तर मला खूप प्राऊड फील होईल माझ्या स्वतःवरती। त्यामुळे डेफिनेटली इफ यू आर गोइंग टू डू अ मेकअप, हा व्हिडिओ बघून जर मेकअप करत असाल तर डेफिनेटली एक फोटो क्लिक करा आणि मला इंस्टाग्रामवरती नक्की पाठवा। आणि तिथे जर तुम्ही मला फॉलो करत नसाल तर डेफिनेटली शाईन विथ प्रणवती इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्ही फॉलो करा। तर आता जास्त वेळ वाया घालायला नको, आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला एक इंडेक्समध्ये मी सांगते की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, स्किन केअर कसा करायचा, मेकअप करण्याच्या आधीचा स्किन केअर कसा करायचा आहे, त्यानंतर बेस कसा करायचा आहे, कसले प्रॉडक्ट्स तुम्ही वापरू शकता, त्यानंतर बेस केल्यानंतर एक सिंपल आय मेकअप कसा करायचा, त्याच्यामध्ये काजल, लायनर, एव्हरीथिंग ते सगळं तुम्हाला करणार आहे। हायलायटर, ब्लश, कॉन्टोरिंग हे कसं करायचं हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आणि लास्टला लिपस्टिक कशी अप्लाय करायची, कोणते लिपस्टिक छान वाटतात हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला आता व्हिडिओ स्टार्ट करू। मेकअपमधला सगळ्यात पहिला स्टेप ज्याला कधीही चुकवायचं नाही आणि त्याला म्हणतात स्किन केअर। स्किन केअर म्हणजे काय, मेकअप करण्याच्या आधी चेहऱ्याला स्वच्छ करायचं आहे आणि मेकअपसाठी त्याला प्रिपेअर करून घ्यायचं आहे। जर तुम्ही डायरेक्टली स्किन प्रेप न करता मेकअप लावायला गेला तर मेकअप चांगला दिसत नाही, थोड्या वेळानं तो केकी दिसतो किंवा खूप जास्त ड्राय दिसतो। त्यामुळं असं करायचं नाही, मेकअप करण्याच्या आधी व्यवस्थित स्किन केअर फॉलो करायचं। मी सध्या फेस वॉश केलेली आहे, म्हणजे स्किन केअरमधला सगळ्यात पहिला स्टेप जो की क्लेन्झिंग आहे तो माझा झालेला आहे। फेस वॉश मी कोणता यूज केले तर मी एथिग्लो फेस वॉश यूज केलेले आहे। तुमच्याकडे जे पण फेस वॉश आहे ते तुम्ही यूज करू शकता, नो प्रॉब्लेम। आता फेस वॉश झाल्यानंतर जर चेहरा तेलकट असेल तर टोनर लावायचा। टोनर लावल्यामुळं काय होतं, पोर्स तुमचे मिनिमाइज होतात आणि थोडंसं घाम कमी येतं। त्यामुळं ऑइली स्किन असेल तर टोनर लावायचा। टोनरसुद्धा खूप चांगले मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ते टोनर तुम्ही वापरू शकता। तर टोनर आता मी नाही लावत आहे कारण माझी स्किन सध्या ऑइली नाही आहे, त्यामुळे मी टोनर स्किप करत आहे। टोनर लावून झाल्यानंतर 2 मिनिट थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण काय लावणार आहोत, मॉइश्चरायझर। आणि मॉइश्चरायझर लावणं हे खूप गरजेचं आहे। मॉइश्चरायझरमुळं आपल्या स्किनला हायड्रेशन मिळतं, त्यामुळे मॉइश्चरायझर स्किप करू नका।
आणि आता तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही लाईट वेट मॉइश्चरायझर वापरा. जसं की पॉन्ड्सचा हा लाईट मॉइश्चरायझर खूप लाईट आहे आणि हा कोणता आहे, नॉन ऑइली फ्रेश फील फॉर सॉफ्ट अँड ग्लोइंग स्किन विटॅमिन ई अँड ग्लिसरीनचा हा पॉन्ड्सचा लाईट वेट मॉइश्चरायझर आहे. जर ऑइली असेल तर तुम्ही हे यूज करू शकता आणि जर स्किन ड्राय असेल तर हायड्रेटिंग ह्याच्यापेक्षा जास्त हायड्रेटिंग जे असतं ते तुम्ही वापरू शकता. तर सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर लावणार आहे आणि 2 मिनिट स्किनवरती ह्याला चांगलं मसाज करणार आहे. म्हणजे स्किन केअरमधले जे प्रॉडक्ट्स आहेत ते तुमच्या स्किनमध्ये व्यवस्थित मुरायला पाहिजेत आणि जेव्हा तुम्ही मसाज करता जेव्हा तुमच्या स्किनमध्ये जेव्हा हे सगळे प्रॉडक्ट्स ॲब्झॉर्ब होतात, मुरतात, तेव्हा स्किनवरती एक खूप छान असा सॉफ्टनेस येतो आणि त्यामुळे तुमचा मेकअपसुद्धा खूप छान फ्लॉलेस असा दिसतो. त्यामुळे स्किन केअरचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याला छान मसाज करायचं आणि स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं. तुम्हाला इथं दिसू शकतं, इथं मला एक पिंपल आलेला आहे. इथं हे एक पिंपल येऊन गेलेला आहे ज्याचा अजून डाग पूर्णपणे गेलेला नाही आहे आणि इवन माझ्या नाकाच्या अराउंडसुद्धा मला पिंपल दिसत आहे. तर ते सगळं आपण कसं कवर करणार आहे, त्यानंतर त्याचा लुक कसा येणार आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. आणि आता मॉइश्चरायझर आपल्याला लावून झालेलं आहे. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर आपण 2 मिनिट थांबायचं आणि जर उन्हात बाहेर जाणार असाल तर मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर सनस्क्रीनसुद्धा लावायचं आहे. जसं आपण मॉइश्चरायझर लावलो तसंच जे पण सनस्क्रीन तुम्हाला सूट करतं सनस्क्रीन घ्यायचं व्यवस्थित आणि सनस्क्रीनचा थर चांगला लावायचा. मॉइश्चरायझरपेक्षा मी थोडंसं जास्त सनस्क्रीन यूज करते कारण डेफिनेटली सन प्रोटेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे सगळ्यात पहिला फेस वॉश केला, त्यानंतर ऑइली असेल तर टोनर वापरला आणि त्यानंतर मॉइश्चरायझर यूज केलेला आहे. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर 2 मिनटं थांबायचं आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन लावायचं. सनस्क्रीन मी ह्या व्हिडिओमध्ये लावत नाही आहे कारण मी हे ट्युटोरियलसाठी शूट करत आहे, मी कुठेही बाहेर जाणार नाही आहे. त्यामुळं सन एक्सपोजर मला होणार नाही आहे, त्यामुळे सनस्क्रीन मी स्किप करत आहे. पण तुम्ही सनस्क्रीन नक्की लावा जर तुम्ही बाहेर जाणार असाल. ठीक आहे. तर आता आपल्या स्किन प्रेप झालेला आहे. सनस्क्रीन लावल्यानंतरसुद्धा 2 ते 5 मिनिट थांबायचं आहे आणि त्यानंतर आपण मेकअपला सुरुवात करायची. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये कोणताही फिल्टर नाही आहे, त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली कळणार आहे की मेकअप कसा दिसतो. बऱ्याच जणांना गैरसमज असतो की मेकअप केल्यानंतर आपलं सगळंच हाईड होऊन जाणार आहे. तसं नसतं. मेकअप म्हणजे आपण ज्या इम्परफेक्शन्स असतात आपल्या चेहऱ्यावरती त्याला आपण थोडंसं मेकअप करून कवर करू शकतो, पण स्किनमध्ये जी टेक्स्चर असते ते लपत नाही. फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही माझी स्किन बघितलं, आता मेकअप करण्याच्या आधी फाउंडेशन, CC क्रीम, BB क्रीम जे पण तुम्हाला लावायचं आहे ते बेस करण्याच्या आधी मेकअपमध्ये सगळ्यात पहिला प्रॉडक्ट आपण काय लावतो, प्रायमर. ठीक आहे. आता प्रायमर हा ना मध्ये येतो, स्किन केअरमध्ये पण आपण त्याला काउंट करत नाही आणि मेकअपमध्ये सुद्धा काउंट करत नाही. त्यामुळं प्रायमर हा मध्ये आहे पण ह्या दोन्हींना कनेक्ट करतो. त्यामुळं प्रायमर लावणं हे खूप गरजेचं आहे. विदाऊट प्रायमर मेकअपला कधीही सुरुवात करू नये. पहिला प्रायमर लावायचा आहे आणि आता प्रायमर मी काय लावणार आहे, स्विस ब्युटीचा हा रियल मेकअप बेस हा प्रायमर मी यूज करत आहे. हा हायड्रेटिंगसुद्धा आहे प्लस इल्युमिनेटिंग आहे. म्हणजे नुसता जर हे प्रायमर जरी लावला चेहऱ्यावरती खूप छान ग्लो येतो आणि खूप इल्युमिनेटिंग इफेक्ट हा देत आहे. तर आता मी काय करत आहे, ह्याचे स्मॉल 2 पंप मी घेतलेले आहेत आणि ह्याला फेसवरती पूर्णपणे लावून घेणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जेल बेस्ड, सिलिकॉन बेस्ड प्रायमरसुद्धा वापरू शकता. ऑइली स्किनसाठी ते खूप चांगलं आहे. ड्राय स्किन असेल तर असा हा क्रीम प्रॉडक्टमधला प्रायमरसुद्धा छान वाटतो. ठीक आहे. तर आता मी काय करणार आहे, ह्याला फक्त फेसवरती स्प्रेड करून घ्यायचं आहे. मग असे जे आपण स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरले होते त्याला आपण मसाज केला आणि त्याला मुरू दिलं होतं स्किनमध्ये, पण प्रायमरला तसं करायचं नाही आहे. आणि प्रायमरपासून जे पण पुढचे स्टेप्स आहेत त्याला आपण मसाज करत बसणार नाही कारण मेकअप म्हणजे काय आहे, लेयरिंग आहे. ठीक आहे. तर लेयरिंगमध्ये तुम्हाला मसाज करून ॲब्झॉर्ब करण्याची काही गरज नाही आहे. आता आपला हा प्रायमर लावून झालेला आहे आणि आता आपण मेकअपचा बेस करणार आहे. बेस करण्यासाठी 3 प्रॉडक्टचे ऑप्शन्स असतात. BB क्रीम तुम्ही वापरू शकता किंवा CC क्रीम वापरू शकता आणि किंवा तुम्ही फाउंडेशन वापरू शकता. आता तिन्हीमध्ये काय फरक आहे, BB क्रीमचा जो कव्हरेज आहे ते सगळ्यात कमी आहे, CC क्रीमचा त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि फाउंडेशनचा सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे तुमच्या नीडप्रमाणे तुम्ही
कोणत्या क्रीमचा बेस करायचा आहे तुम्ही डिसाईड करू शकता. रेग्युलरमध्ये तुम्हाला मेकअप करायचा असेल तर BB क्रीम बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यापेक्षा थोडंसं चांगलं इव्हेंटमध्ये जायचं आहे, थोडंसं बाहेर फिरायला जाणार आहेत आणि थोडासा मेकअप इफेक्ट जर तुम्हाला हवा असेल तर CC क्रीम इज अ गुड ऑप्शन. आणि जर प्रॉपर फंक्शन अटेंड करायचं आहे, खूप चांगलं रेडी व्हायचं असेल देन गो फॉर फाउंडेशन. ठीक आहे, तर तुम्ही कोणताही क्रीम सिलेक्ट करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, आपण फाउंडेशन यूज करणार आहे. बिगिनर्ससाठी खूप चांगला फाउंडेशन मी आज तुम्हाला सजेस्ट करते. मेबेलिनचा हा फिट मी फाउंडेशन बिगिनर्ससाठी खूप चांगला आहे. छोटासुद्धा येतो, ह्याच्यामध्ये मोठी बॉटलसुद्धा येते, तर तुम्ही तुमच्या शेडप्रमाणे सिलेक्ट करू शकता. आणि आता माझा जो शेड आहे तो आहे 128 वॉर्म न्यूड. ठीक आहे, तर हा मॅट पोरलेस आहे, नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी चांगला आहे. ठीक आहे, तर मी फाउंडेशन घेत आहे, माझ्या बॅक ऑफ हँडवरती घेत आहे. आता ह्याला मी काय करणार आहे, डॉट्समध्ये लावणार आहे फेसवरती. आता मानेला अजिबात विसरायचं नाही. बरेच जण मेकअप करायचं म्हणलं की त्यांचं अझम्पशन असतं की फेस मेकअप करायचा आहे, पण तसं नसतं. फेसला जेवढं तुम्ही प्रॉडक्ट लावणार आहे तेच प्रॉडक्ट तुम्हाला नेकवरती सुद्धा लावावं लागतं. आणि जर तुम्ही तसं नाही केलं ना तर तुमचा फेस खूप छान असा मस्त मेकअप केलेला दिसत असतो आणि मानेचा कलर तुमच्या फेसच्या कलरला मॅच होत नाही, त्यामुळे दिसायला खूप विचित्र दिसतं. त्यामुळं नेकला अजिबात विसरायचं नाही आणि नेकवरती सुद्धा फाउंडेशन यूज करायचं आहे. आता आपण डॉट्समध्ये फाउंडेशन लावलेलं आहे आणि आता ह्या फाउंडेशनला ब्लेंड करण्यासाठी मी वापरणार आहे ब्युटी ब्लेंडर. ह्याला काय म्हणतात, ब्युटी ब्लेंडर म्हणजे एक स्पॉन्ज असतो, कुठेही मिळेल तुम्हाला, दुकानात मिळेल, ऑनलाईन मिळेल, खूप इझिली अवेलेबल असतं. आता हे ब्युटी ब्लेंडर आहे. आता ब्युटी ब्लेंडर यूज करण्याच्या आधी काय करायचं, पाणी घ्यायचं एका बाउलमध्ये आणि त्याच्यामध्ये ह्याला पूर्णपणे भिजवायचं. आणि जेव्हा हा पूर्णपणे भिजतो ह्याचा साईज थोडासा मोठा होतो. ठीक आहे, हा फुलतो आणि त्यानंतर ह्यातलं सगळं पाणी पूर्णपणे पिळून काढायचं. आणि आता हा फक्त ओला आहे, ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे, फक्त हा ओला आहे आणि ह्याला डॅब मोशन्समध्ये ब्लेंड करायचं आहे. ठीक आहे, डॅब मोशन्स म्हणजे कसे, हे असे, ह्या मोशन्समध्ये आपण ह्याला ब्लेंड करून घेणार आहे. ह्याला ड्रॅग करायचं नाही, ओढायचं नाही आहे याचं स्किनवरती, मग मेकअप चांगला दिसत नाही. त्यामुळे फक्त डॅब मोशन्समध्ये ह्याला ब्लेंड करून घेणार आहे. ठीक आहे, आणि प्रॉडक्ट जितका होईल तितका आपण कमी वापरत चाललेला आहे, कारण खूप जास्त जर तुम्ही प्रॉडक्ट वापरला आणि जर तो व्यवस्थित ब्लेंड झाला नाही तर मेकअप खूप केकी दिसतो आणि लिटरली मेकअप केलेला आहे असं दिसतं, फ्लॉलेस दिसत नाही. ठीक आहे, त्यामुळे कमी प्रॉडक्ट वापरत जायचा. वाटलं तर तुम्ही नंतर त्याला बिल्डअप करू शकता. वाटत असेल की मी थोडंसं लाईट वाटत आहे तर तुम्ही अजून एक लेअर त्याच्यावरती क्रिएट करू शकता, पण सुरुवातीलाच खूप जास्त प्रॉडक्ट घ्यायचं नाही आहे. ठीक आहे, आता तुम्ही तर बघू शकता की मी फक्त डॅब मोशन्स करत आहे आणि फाउंडेशन खूप स्मूथली ब्लेंड होत आहे. आता जर तुम्ही ब्युटी ब्लेंडर जर तुम्ही हे ओला नाही केला तर ब्लेंड खूप इझिली होत नाही. त्यामुळं ब्युटी ब्लेंडरला ओला करायचा आधी आणि मग ब्लेंड करायचं. कानावर सुद्धा विसरायचं नाही आहे. फक्त कानाला आपण एक्स्ट्रा प्रॉडक्ट काही लावलेला नाही आहे, फक्त ब्युटी ब्लेंडर जेव्हा आपण ब्लेंड करत असतो तोच थोडासा कानावरती घेऊन जायचं, तिथं इनफ आहे तेवढं. आता आपला फाउंडेशन पूर्णपणे लावून झालेला आहे आणि आता आपल्या चेहऱ्यावरती काय दिसत आहे, डोळ्यांच्या खाली डार्कनेस दिसत आहे, पापण्यांच्या वरती डार्कनेस दिसत आहे आणि त्याचबरोबर इथे मगाशी जो पिंपल होता तो फाउंडेशनमुळे थोडा लाईट तर झालेला आहे, पण अजूनही त्याचा ॲपिअरन्स आहे आणि इथे सुद्धा डिस्कलरेशन दिसत आहे. हा पिंपलसुद्धा पूर्णपणे हाईड झालेला नाही आहे. तर त्यासाठी आपण काय यूज करणार आहे, कन्सीलर. ठीक आहे, कन्सीलर मी कोणता वापरणार आहे, स्विस ब्युटीचा कन्सीलर वापरत आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे
04 मीडियम बेज हा शेड आहे। तर कन्सिलरचा वापर केल्याने खूप छानपणे तुम्ही पिंपल्सना कवर करू शकता, रेडनेस कवर करू शकता, डार्क सर्कल्स कवर करू शकता। त्यामुळे कन्सिलर हे प्रत्येक मेकअप किटमध्ये असणं हे खूप गरजेचं आहे। आणि बजेटमध्ये सगळ्यात बेस्ट कन्सिलर मला टू बी व्हेरी फ्रँक स्विस ब्युटीचा वाटतो, कारण ह्याचं कव्हरेज खूप चांगलं आहे, खूप मस्त आणि ह्या रेटमध्ये इतकं छान कव्हरेज दुसरं कोणतंही कन्सिलर मला नाही वाटत देत। त्यामुळे हा मला कन्सिलर खूप जास्त आवडतो। ठीक आहे, तर आता मी काय करणार आहे, कन्सिलर घेतलेली आहे, अंडर आईजसाठी मी डोळ्यांच्या खाली यूज करत आहे, त्याचबरोबर डोळ्यांच्या वरतीसुद्धा लावणार आहे, कारण डोळ्यांच्या वरतीसुद्धा डिस्कलरेशन दिसत आहे। आणि आता मला जिथं पिंपल आहे त्याच्यावरती मी थोडंसं कन्सिलर लावणार आहे, अगदी थोडंसं। ठीक आहे, आता मगाशी आपण जो ब्युटी ब्लेंडर वापरला होता तोच ब्युटी ब्लेंडर वापरायचा आहे आणि कन्सिलरसुद्धा ब्लेंड करायचं आहे। ठीक आहे, फक्त कन्सिलर ब्लेंड करताना लक्षात ठेवायचं की कन्सिलर जिथं तुम्ही लावलेलं आहे फक्त तिथंच त्याला ब्लेंड करायचं आहे, कन्सिलरला सगळीकडे पसरवायचं नाही। ठीक आहे, आता इथं पिंपल आहे, ह्याला सुद्धा मी फक्त इझिली फक्त ब्लेंड करत आहे। आता क्रीम प्रॉडक्ट्स वापरून झाल्यानंतर ह्याला आपण सेट करतो। ठीक आहे, सेट करण्यासाठी काय वापरायचं, कॉम्पॅक्ट पावडर वापरायचं किंवा लूज पावडर, दोन्हीपैकी काहीही तुम्ही वापरू शकता। फक्त दोन्हीमध्ये काय फरक आहे, कॉम्पॅक्ट पावडरमध्ये थोडंसं कव्हरेज असतं, लूज पावडरमध्ये कव्हरेज नसतं। कव्हरेज म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला थोडासा मेकअप लाईक इफेक्ट जो असतो, म्हणजे तुम्ही काहीच मेकअप करणार नाही आहे तर नुसता कॉम्पॅक्ट पावडर वापरला तरीही थोडंसं मेकअपचा बेस होऊन जातो, पण लूज पावडरनं होत नाही। ठीक आहे, तर मी काय करणार आहे, कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे आणि हा शुगरचा कॉम्पॅक्ट पावडर मी वापरत आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे 30। ठीक आहे, तर जिथं कन्सिलर लावलेलं आहे तिथं पहिला सेट करून घ्यायचं आहे लाईक दिस। इथं सुद्धा डॅब मोशन्सच करायचे आहेत, जास्त ड्रॅग करायचं नाही आहे, नाहीतर मेकअप केकी दिसतो। आपण सगळं कॉम्पॅक्ट पावडर वापरून झालेलं आहे, पण जर मी तुम्हाला झूम करून दाखवले तरी माझ्या फेसवरती तुम्हाला टेक्स्चर इथं दिसत असेल, इथं थोडंसं फुगलेलं जे होतं ते आहे। ठीक आहे, इथे सुद्धा तुम्हाला थोडंसं स्किनमध्ये जे उठाव असतं ते दिसत असणार आहे। का बरं, कारण मेकअप केल्यामुळं काय होणार आहे, तुमचे फीचर्स तर एन्हान्स होतात पण जो स्किनचा टेक्स्चर आहे तो बदलत नाही। मेकअप केल्यानंतर प्रणवतीच दिसणार आहे, प्रणवती कॅटरीना कैफ दिसणार नाही आहे। ठीक आहे, त्यामुळे फक्त मेकअप केल्यानंतर तुमचे फीचर्स एन्हान्स होतात, थोडेसे बेटर दिसतात, पण पर्सनॅलिटी पूर्णपणे तुमची चेंज नाही होत। त्यामुळे जे टेक्स्चर वगैरे स्किनवरती असते ते दिसतातच। त्यामुळं जर तुमचा गैरसमज असेल की मेकअप केल्यानंतर मी एकदमच वेगळी दिसायला पाहिजे, तर असं होत नाही, तुम्हीच दिसणार आहे, तुमची स्किन बेटर दिसणार आहे, पण स्किनवरचा टेक्स्चर जाणार नाही। कॉम्पॅक्ट पावडर यूज केल्यानंतर आपण स्किनमध्ये फेसवरती थोडंसं डेफिनेशन्स ॲड करणार आहेत, म्हणजे कॉन्टोरिंग, ब्लश, हायलायटर ह्या तिन्ही गोष्टी आपण यूज करणार आहे। कॉन्टोरिंग केल्यानं काय होतं, आपण स्किनला थोडं, आपल्या फेसला अजून थोडंसं
स्ट्रक्चर्ड दाखवू शकतो. ब्लश यूज केल्यामुळे स्किनवरती कलर ॲड होऊन जातो आणि हायलायटर इज ऑब्व्हियसली फॉर द ग्लो. ठीक आहे, तर या 3 गोष्टी एकाच पॅलेटमध्ये मी आज यूज करणार आहे. अफोर्डेबल रेंजमध्ये सगळ्यात बेस्ट कॉन्टोरिंग ब्लश हायलायटर पॅलेट इज नो डाऊट स्विस ब्युटी चीक ए बू पॅलेट. तुम्ही ऑलरेडी ह्या मला जर फॉलो करत असाल तर ऑलमोस्ट सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे पॅलेट यूज केलेलं बघितलं असणार आहे. असं नाही की माझ्याकडे दुसरे नाही आहेत, ऑफकोर्स दुसरे पण आहेत, पण हा मला खूप जास्त आवडतो आणि अफोर्डेबल. म्हणजे मी हा स्पेसिफिकली का जास्त पुश करते, जास्त मागणी आहे, सगळे घेऊ शकतात आणि त्याचबरोबर प्रोडक्ट हा कमाल आहे. ठीक आहे, त्यामुळं आज हा पॅलेट मी यूज करणार आहे कॉन्टोरिंग ब्लश अँड हायलायटरसाठी. कॉन्टोरिंग म्हणजे काय असतं, ब्राऊन शेड. ठीक आहे, आता मी थोडंसं कॉन्टोरिंग घेत आहे. ह्याचं पिगमेंटेशन खूप जास्त आहे, त्यामुळं थोडंसं घेणार आहे आणि एक्सेस डस्ट ऑफ करून टाकायचं आहे आणि कॉन्टोरिंग आपण इथे करणार आहोत. वरच्या दिशेनं आपल्याला कॉन्टोरिंग करायचं आहे, लाईक दिस. खाली नाही यायचं आहे, खाली आला तर कॉन्टोरिंग अजिबात चांगलं दिसणार नाही, त्यामुळं वरच्या दिशेनं कॉन्टोरिंग करायचं आहे. फोरहेड जर तुमचा मोठा असेल तर फोरहेडवरती सुद्धा तुम्ही कॉन्टोरिंग करू शकता आणि जॉ लाईनला कट करण्यासाठी आपण खाली करणार आहे कॉन्टोरिंग लाईक दिस. जर तुम्हाला शार्प दाखवायचं असेल तर ह्याच ब्रशला मी काय करत आहे, पिंच करत आहे स्ट्रेट असं. ठीक आहे, आणि परत एकदा कॉन्टोर शेडमध्ये डिप करत आहे आणि जिथं आपला आयब्रो स्टार्ट होतं तिथं थोडंसं कॉन्टोरिंग करणार आहे आणि खाली थोडंसं कॉन्टोरिंग करणार आहे, म्हणजे थोडंसं शार्प लुक येतं नाकाला. नाकाचा जो ब्रिज आहे इथे काही करायचं नाही आहे. ठीक आहे, साईडनं करायचं आहे, म्हणजे तुमची नाक जी आहे ती शार्प दिसते. आता ब्लश यूज करण्यासाठी मी ब्लशचा हा ब्रश यूज करत आहे. ब्लशमध्ये डिप करायचं, एक्सेस जे आहे ते काढून टाकायचं. ब्लशला तुम्ही फुलर लुक द्यायचा असेल तर इथून सुद्धा असं देऊ शकता. जर लिफ्टेड लुक द्यायचा असेल तर इथे सुद्धा तुम्ही करू शकता. जसं तुम्हाला लुक हवा असेल तर तुम्ही तसं करू शकता. ठीक आहे, कधी ब्लश आपण लावलो आणि वाटला की थोडंसं जास्त लागलेलं आहे तर तो ब्युटी ब्लेंडर आपण मगाशी वापरला होता तो यूज करून फक्त ह्याच्यावरती थोडंसं ब्लेंड करायचं, म्हणजे एक्सेस जो आहे तो निघून जातो आणि जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही ठेवू शकता किंवा जास्त त्याला ब्लेंड करून तो सुद्धा काढू शकता. आणि आता लास्टला हायलायटरसाठी मी एक फॅन ब्रश वापरत आहे आणि हायलायटरमध्ये डिप करणार आहे. आता हायलायटर लावताना इथे आपला जो हाड आहे, ठीक आहे, त्याच्यावरती आपल्याला हायलायटर लावायचा आहे, कारण जेव्हा इथं ऊन पडतो तो हायलाईट होतो. ठीक आहे, आणि इथे छान असा ग्लो दिसतो, तर इथे आपल्याला हायलायटर असं लावायचं आहे. आता जो नाकाचा ब्रिज आहे किंवा नाकाच्या टोकाला जरी हायलाईट करायचं असेल तर नुसता तुम्ही थोडंसं बोटावरती घेऊन इथे टोकावर आणि इथे आयब्रोजच्या मध्ये इतकं जरी केलं ना तरी तुमचा नाक खूप छान हायलाइटेड दिसतो. आणि थोडंसं मी लिप्सचा हा जो वरचा भाग आहे तिथे सुद्धा लावते, म्हणजे जेव्हा आपण नंतर लिपस्टिक लावतो ती खूप छान दिसते. आपला बेस मेकअप पूर्ण झालेला आहे. फेसवरती आपण दुसरं काहीही लावणार नाही. आता ह्या मेकअपला आपण लॉक करणार आहे, म्हणजे जो आपण मेकअप केलेला आहे ते खूप वेळसाठी टिकून राहणार आहे. त्याच्यासाठी काय लागतं, मेकअप फिक्सर. मेकअप फिक्सरमध्ये मी हा स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर यूज करणार आहे. ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली जर याला फेसवरती स्प्रे करणार असाल तसंही चालतं. मी मोस्टली काय करते, ब्युटी ब्लेंडरवरती थोडंसं स्प्रे करून घ्यायचं. ठीक आहे, आणि आता हा ब्लेंडर फक्त फेसवरती फिरवायचा.
तर आता आपण आय मेकअप करणार आहे. ठीक आहे, आय मेकअपमध्ये तुम्हाला एक सिंपल आय मेकअप लुक दाखवते जे तुम्ही करू शकता. ठीक आहे, आय मेकअप करताना तुम्ही 2 कलर यूज करून सुद्धा करू शकता, 3 कलर यूज करून सुद्धा करू शकता. जे पण तुमचं प्रेफरन्स आहे तसं तुम्ही करू शकता. तर आजचा आय मेकअप लुक करण्यासाठी मी हा वेट अँड वाईल्डचा आय शॅडो पॅलेट यूज करत आहे. आज मी थोडंसं ब्लॅक वेअर करत आहे, त्यामुळे थोडंसं ब्लॅक कलर यूज करून मी आय मेकअप करणार आहे. तुमच्या आउटफिटचा जो कलर आहे तो यूज करून सुद्धा आणि त्याचा कॉन्ट्रास्ट यूज करून सुद्धा तुम्ही आय मेकअप करू शकता. सगळ्यात पहिला मी काय करणार आहे, एक लाईट ब्राऊन शेड यूज करत आहे आणि हा मी डोळ्यांचा बेस म्हणून यूज करणार आहे. आता थोडंसं यातला मी डार्क शेड यूज करणार आहे आणि एक स्मॉल ब्रश मी यूज करत आहे इथे, आणि हा मी आउटर साईडला यूज करणार आहे. थोडंसं इंटेन्सिफाय करण्यासाठी मी थोडंसं ब्लॅक आय शॅडो घेणार आहे आणि एंडला यूज करणार आहे. आता तुम्ही सेंटरला थोडंसं लाईट शेड करून दोन्ही कलर्स बॅलन्स करू शकता. तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, ह्या पॅलेटमधला सगळ्यात लाईट शेड जो आहे तो एका फ्लॅट ब्रशवरती घेणार आहे आणि अगदी सेंटरमध्ये आणि थोडंसं इनर कॉर्नर साईडला मी ह्याला यूज करणार आहे. आणि ह्याला मी इथे यूज करणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता दोन्ही कलर खूप छान असे मिक्स झालेले आहेत. ठीक आहे लायनर, आणि लायनरसाठी हा मार्सचा मी लायनर यूज करत आहे. आणि बिगिनरसाठी पेन आय लायनर खूप चांगले असतात, कारण जर पहिल्यांदा तुम्ही जे रेग्युलरवाले लायनर्स असतात ते यूज करायला गेला तर तुम्हाला जमणार नाही. त्यामुळे जर सुरुवात तुम्ही करत असाल मेकअपमध्ये तर पेन आय लायनर घ्या, आणि त्यातला हा मार्सचा आयलायनर खूप चांगला आहे आणि प्लस हा बजेटमध्ये सुद्धा आहे. आणि आयलायनर कसं लावायचं ह्याच्यावरती मी एक सेपरेट दुसरा व्हिडिओसुद्धा केलेला आहे की त्यामध्ये फक्त आयलायनर कसं लावायचं हे मी दाखवलेली आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. पण ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवते की मी आयलायनर कसं लावते. आणि आता लायनर लावला असेल तर काजल लावायचं नसेल तरीही चालतं, पण या व्हिडिओमध्ये काजल आपण यूज करणार आहे आणि मी हा प्लमचा काजल यूज करत आहे. आणि कोणता काजल चांगला आहे, कोणता मस्कारा लायनर चांगला आहे ह्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. जर तुम्हाला त्याबद्दल प्रोडक्ट नॉलेज घ्यायचं असेल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. तर लास्ट आपल्याला राहिलेला आहे मस्कारा, आणि त्याच्यासाठी मी हा NYBचा मस्कारा वापरत आहे. आय मेकअप आपला झालेला आहे आणि फक्त आयब्रोज करायचे राहिलेले आहेत. आता आयब्रोज करण्यासाठी एक खूप चांगला शॉर्टकट तुम्हाला सांगते, ज्याच्याने आयब्रोज खूप छान सेटसुद्धा होतात आणि जास्त मेहनत करायची गरज पडत नाही. आता मी काय करते, एक स्पूली ब्रश घेत आहे आणि त्याला मी काय करते, स्विस ब्युटीच्या पॅलेटमधला जो माझा आयब्रोचा शेड आहे
ग्रे कलर, ह्याच्यामध्ये मी ह्याला फक्त थोडंसं डिप करत आहे. ठीक आहे, थोडंसं वॅक्समध्ये सुद्धा डिप करत आहे. आणि आता फक्त आयब्रोजवरती ह्याला कोम्ब करायचं आहे अँड दॅट्स इट. आणि आता लास्ट स्टेप आपली राहिलेली आहे लिपस्टिक. आता लिपस्टिकमध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. तुम्ही मॅट लिपस्टिक वापरू शकता, ग्लॉसी लिपस्टिक वापरू शकता, क्रीमी लिपस्टिक्स असतात ते सुद्धा वापरू शकता. प्रत्येकाचा लिपस्टिकमध्ये आपला आपला प्रेफरन्स असतो, त्या हिशोबाने तुम्ही लिपस्टिक सिलेक्ट करू शकता. तर आजच्या ह्या मेकअपमध्ये मी कोणता सिलेक्ट करणार आहे, मी हा रेनेचा फॅब 5 लिपस्टिक शेड सिलेक्ट करत आहे, कारण हा खूप अफोर्डेबल आहे. प्लस ह्याच्यामध्ये 5 शेड्स मिळतात. हा न्यूड कलरचा सुद्धा एक लिपस्टिक आहे आणि त्याचबरोबर रेड ब्राऊन तुम्हाला आवडत असेल तर त्याचासुद्धा एक दुसरा असा 5 कलरचा कॉम्बो येतो. तर माझ्याकडे हा न्यूडवाला आहे, जे की मला खूप आवडतो. ट्रॅव्हल फ्रेंडलीसुद्धा आहे. बाहेर कुठं फिरायला जात असाल तर इतके सारे लिपस्टिक घेण्यापेक्षा एक हा लिपस्टिक जरी घेतला तर तुम्हाला 5 शेड्स मिळतात. तर मी हा यूज करणार आहे. आता तुम्हाला लिप लायनर वापरायचं असेल तर तुम्ही लिप लायनरसुद्धा वापरू शकता आणि लिप लायनर वापरायचं नसेल तर डायरेक्टली लिपस्टिकसुद्धा अप्लाय करू शकता.